कोल्हापूरमधल्या नांदणी गावातील एक हत्ती गुजरातमध्ये नेला, गुजरातच्या अंबानीच्या वनतारामध्ये नेला आणि त्याच्या वन संवर्धन किंवा जंगलामध्ये नेलेला असताना आता तो तिथून परत येणार असल्याची कळत आहे। कारण आपण जर पाहिलं तर ज्या काही घडामोडी आता सध्या घडत आहेत आणि त्या घडामोडीतून एक मोठी माहिती समोर येते, ती म्हणजे की हत्ती जो काही गुजरातमध्ये नेलेला आहे तो आता परत येणार आहे। नेमकी ही माहिती काय आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं काय दडलेलं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी रंजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर गुजरातमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा संकलन हे महाराष्ट्रातून केलं जाते, जसे की कंपन्या असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी नेण्याचं काम गुजरातकडे करण्यात येत आहे। मोठमोठ्या कंपन्या सुद्धा गुजरातकडे गेल्या। ज्या कंपन्या वाटत होतं महाराष्ट्रामध्ये राहून कुठंतरी मराठी तरुणांना काम भेटेल आणि काम भेटल्यानंतर कुठंतरी वाटत होतं की पुढं काहीतरी होईल, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही रोजगार तरुण आहेत त्यांना काहीतरी काम भेटेल असं वाटत होतं। मात्र अंबानीनं पैसा देऊन असेल किंवा मोदी असेल अशा प्रकारच्या गोष्टी करत असतील असं लोकांचं म्हणणं आहे। मोदींवर सुद्धा मोठमोठे आरोप केले जातात, जे की आपले पंतप्रधान आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा मोठमोठे आरोप केले जात आहेत। सांगितलं जातं की अशा प्रकारच्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी करून आम्हाला हा जो काही उद्योगधंदा आहे तो गुजरातला हलवायचा आहे, एक करायचा आहे, अशा गोष्टी करून हे सगळं काही गुजरातला नेण्याचा प्रयत्न करत आहे। लोक विचारत आहेत गुजरातकडे स्वतःचं काही आहे की नाही का, महाराष्ट्रामधून सगळं काही नेत आहेत, महाराष्ट्राचं महत्त्व कुठंतरी कमी करायचं आहे का अशा प्रकारच्या गोष्टी करून, असं लोकांचं म्हणणं आहे। आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की महाराष्ट्रामधून या गोष्टी सगळ्या चाललेल्या कुठं आहेत, फक्त गुजरात व्यतिरिक्त कुठं आहेत का, नाही। आणि याच्यामध्ये आता कोल्हापूरचे खासदार असतील, धैर्यशील माने असतील किंवा तिथले जे काही नेते मंडळी असतील, सगळे जे आता तटपटीनं प्रयत्न करतात, कारण कोल्हापूरकरांच्या भावना ज्या दुखावल्या गेलेल्या आहेत त्या कुठंतरी आता परत त्याला मलमपट्टी लावून कुठंतरी चांगलं करण्याचा प्रयत्न हा राजकारण्याकडून दिसत आहे। कारण आपण जर पाहिलं तर धैर्यशील माने असतील, हे सगळे आता प्रयत्न करत आहेत की कुठंतरी वेगवेगळ्या मंत्र्यांना बोललेले आहेत, केंद्रीय मंत्र्यांना बोललेले आहेत आणि मंत्र्याला बोलून सांगितलेलं आहे की लवकरच हा हत्ती परत आणा, आमची जी काही माधुरी नेलेली आहे ती परत आणण्याचे प्रयत्न हे जोराने चालू आहेत। काल एका आजीचा इंटरव्ह्यू समोर आलेला होता, ती आजी धाय मोकळून रडत होती, सांगत होती माझ्या हत्तीनीला नेऊ नका, आमची माधुरी आम्हाला परत करा। का तर फक्त प्राण्यावर जीव लावलेला आहे, जीव लागलेला आहे त्याच्यावर, लहानपणापासून 33 वर्ष झालं ती तिथे राहते, त्या दिवशीपासून तिचा जीव हा लागलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण माधुरी परत येऊ शकते का हे सुद्धा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।